माहिती आहे की सरकार मनमोहन सिंगांचं गेलं त्याचं प्रमुख कारण काय तर आम्ही सत्तेवर आलो तर ह्या सर्व वस्तू स्वस्त करू अशी घोषणा करण्यात आली। आज काय झालंय, सकाळी उठलं की पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी, सोनं सगळ्याचे भाव वाढत आहेत। 14 साली पेट्रोल 71 ₹71.5 होतं, ते आज 111 रुपये झाले। डिझेल 52 रुपयाचं 97 रुपये झाले। एवढं होऊन समाधान झाली नाही। आज एक बातमी मी वाचली, आता 12 रुपये आणखीन वाढणार आहेत अशी एक बातमी मी वाचली। एवढी महागाई भारतात कधीच नव्हती। आणि त्यांना विचारलं तर हे काय म्हणतात की पाकिस्तानमध्ये आपल्यापेक्षा जास्त पेट्रोल आहे, बांगलादेशमध्ये जास्त आहे। पण पाकिस्तानचा आणि बांगलादेशचा रुपया, त्यांची स्थानिक करन्सी आपल्यापेक्षा वधारायला लागली आहे। आपली खाली जाते आणि त्यांची वर जायला लागलेली। याचं स्पष्टीकरण सरकारने दिलं तर मला वाटतं या सगळ्यावर प्रकाश पडू शकेल। आता पाकिस्तानचे 450 रुपये म्हणजे आपले किती, ते 153 रुपये, जास्त नाही। आणि 450ला तिथं मिळत असेल रुपया, तिथं पाकिस्तानमध्ये, इथं आता 111ला पोचलेलंच आहे। म्हणजे दुसरा मुद्दा काय तर मागच्या 24 साली पाकिस्तानचा 1 रुपया 3 रुपये 35 पैशाला होता। आता भारताचा रुपया इक्वल टू पाकिस्तानचे 3 रुपये 35 पैसे, आता ते 2 रुपये 88 पैसे झालेले आहेत। पाकिस्तानची बांगलादेशची तीच अवस्था झालेली आहे। 20 साली कोविड होतं, त्यावेळी बॅरलचा रेट हा $19 आला होता। $19 प्रति बॅरल झालं तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले का भारतात? नाही। माझ्याकडे चार्टच आहे की 14 सालापासून 26 सालापर्यंत पेट्रोलच्या प्राइसेस किती होत्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेट काय होता। म्हणजे कमी दर असतानाही या देशात सरकारने लोकांच्याकडून कर अधिक गोळा करून पैसे काढण्याचं काम केलं। आता माझ्या 14 साली एक जण म्हणत होता आपल्या देशात की 30-35 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळेल, देशात बदल घडवा। आता त्यांना हुडकलं पाहिजे ना, ती लोक जे कोणी अशा घोषणा देत होती। एक महानायक आहे, ते असं म्हणत होते, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, गाड़ी खरीदोगे कॅश से और पेट्रोल लोन से आएगा। आज तीच परिस्थिती झालेली आहे, या सरकारनेच करून दिलेली आहे। खरं म्हणजे 5 महिन्यामध्ये कमर्शियल सिलेंडर 1500 रुपयाने वाढला। हॉटेल व्यावसायिकांना परवडतं का? त्यांचाही अस्वस्थपणा आणि चिडलेली आहेत लोक। घरगुती गॅसचा दर 400 रुपये होता त्यावेळी, आता 1000 रुपयाच्या वर घरगुती गॅस गेलेला आहे। म्हणजे या देशामध्ये आपण काय करतोय याचं भानच सरकारला राहिलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो। देशातल्या सामान्य जनतेला अडचणीतनं बाहेर काढणारं सरकार बघायचं असेल तर ते मनमोहन सिंगांच्या काळात आपण बघितलं। मनमोहन सिंगांनी 2008ला संकट आलं त्यावेळी अनेक उपाययोजना केल्या आणि भारतातल्या जनतेला त्याची तोशीस लागू दिली नाही। बाजारपेठ तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिस्थिती गंभीर होती, आजही गंभीर झाली आहे। पण हे सरकार त्या सगळ्याची जबाबदारी आणि त्याचा सगळ्याचा चटका सामान्य जनतेला देत आहे। युपीएच्या काळात इथेनॉल कमी घालत होतो, आता इथेनॉलही घालायला लागलोय। त्यामुळे तुम्हाला दर कमी करायला काही अडचण राहील असं मला वाटत नाही। पण खरा प्रश्न असा आहे की या देशानं 225 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज काढले आणि विदेशी बँकातनं घेतलेलं कर्ज परतफेडीची जबाबदारी आहे। आणि म्हणून लोकांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे कर सतत वाढवण्याचं काम हे सरकार करते। मी परवा सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही तुमचे कर सरचार्ज रद्द करा, 70-80 रुपयावर पेट्रोल डिझेल येईल, तुमचा कर कमी करा। पण महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही। थोड्या दिवसाने रुपयाची सेंचुरी होईल, त्यावेळी सेलिब्रेशनच करणं, आता जर मोर्चा काढल्यावर अटक होत असेल, मोर्चा काढल्यावर थांबवलं जात असेल मोर्चाला, तर मग आता 100 रुपये ज्यावेळी भारताच्या रुपयाचे होतील त्यावेळी आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम करू, तेव्हा तरी अटक होणार नाही, कारण आम्ही सेलिब्रेट करतोय 100 रुपया ज्यावेळी सरकार रुपया पोचेल त्यावेळी। ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे, कालच माझ्या वाचनात आला, सरकारनं देशाचं सोनं विकलेलं आहे रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी, अशी एक माझी माहिती आहे। सरकारने याचा खुलासा करावा आणि आता नवीन घोषणा द्यायला हरकत नाही, रुपया अबकी बार 100 पार आणि पेट्रोल अबकी बार 150 पार, अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो। कारण आता
विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे. थोड्या दिवसाने खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्याच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे. आणि त्यामुळे सरकारने त्याच्याविषयी फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलंय, त्याचं सरकारने काय मार्ग काढला का? आता तर तुम्हाला सांगतो, मेक इन इंडिया आपण एवढ्या जोरात सुरू केलं. व्हिएतनामचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त आहे. व्हिएतनाम छोटं देश आहे, त्याचा एक्सपोर्ट भारतातल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वगुरू होऊ शकलो नाही 12 वर्षात. ही आपली सगळ्यांची कर्तबगारी आहे. आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आनेवाला हा प्रवास आता बुरे दिन आनेवाले इथवर येऊन पोचलेला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की या देशातला जो आंदोलनकारी आहे, तरुण आहे, तरुणी आहेत, ते सगळे झुरळा समान आहेत. आणि त्यामुळं आम्ही सगळे झुरळं इथं एकत्रित आलोय आणि मोर्चा काढायचा एक छोटासा प्रयत्न केला तर आम्हाला इथं आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विनंती आहे, महागाईला सर्वांनीच सहन करायची गरज नाही. तुमचे खिशे 20 आणि 30 हजार रुपयाच्या महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांना तर माझं आव्हान आहे की आता आपल्या संसार चालवणं अशक्य झालेलं आहे आणि सरकार तर सतत आपल्यावर महागाई थोपवते. त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आजचा मोर्चा काढला आणि तुम्हा सर्वांची, महाराष्ट्रातल्या जनतेची साथ या प्रश्नाविषयी आम्हाला मिळावी आणि महाराष्ट्रातल्या सरकारचे डोळे, देशातल्या सरकारचे डोळे उघडावेत अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करू.